नमस्कार मंडळी. जसं की तुम्ही त्या थंबनेलवरून पाहिलं असेल, की आपल्याला आपण जे एक 10 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता, की कारागृहामध्ये आरोपींच्या जेवणामध्ये हिंग का टाकतात आणि त्याच्यावर परिणाम काय होतात. तर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, की आभारी आहो आम्ही तुमचे, की त्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद दिला. जवळपास 1,00,000 लोकांनी तो व्हिडिओज पाहिला आहे, हिंग या विषयावरचा. हा म्हणजे खूप चांगल्या लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिलाय, रिस्पॉन्स पण दिलाय खूप, म्हणजे छानपैकी त्याला लोकांच्या कमेंट्स पण खूप छान चांगल्या चांगल्या आलेल्या आहेत. कोणाच्या निगेटिव्ह आलेत, कोणाच्या काय आलेत असू द्या. प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते आपलं त्यांचं काम असतं कोणाचं, कारण सगळे पाची बोटं काही सारखे नसतात हाताची, ठीक आहे. त्यामुळे त्या कमेंट्सकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. आता कसं होतं मंडळी, तर काही जण म्हणतात तेच तेच व्हिडिओज का बनवतो किंवा बोरिंग का बनवतो, तर पण ते लोकांना तर तो विषय आवडायला लागलाय. हा म्हणजे मी जे काही कारागृहातले विषय सांगतो किंवा जे काही त्या संदर्भातले हे करतो, पण ते विषय आवडतात लोकांना, मग ते लोक बघतायत आवर्जून. काय असं काही नाही की हे होत नाही, पण ते विषय बघतायत, मग त्याच्यावरती प्रतिसाद मिळतोय, त्याच्यावरती लोकांना हे होतं बाबा. पण त्यामुळे ते त्या त्यामुळे मी ते ते विषय माहिती सांगत असतो, काही ना काही नवीन नवीन त्या विषयावरती, कारागृहातल्या विषयावरती. आणि ते स्वतः वैयक्तिक तो अनुभव मला आलेला असतो, तोच अनुभव मी फक्त शेअर करत असतो तुमच्या संग. काय हिंग या विषयाचा विषय बोलायचं झालं, तर ते आरोपीच्या जेवणामध्ये का टाकतात ह्याच्यावरती खूप हे झालं. तर ते त्याच्यामुळे दुसरा एक त्याचा दुष्परिणाम असा होतो, की हिंग जेवणामध्ये टाकल्याने जास्त प्रमाणात, बरं का, टाकल्याने ते आयुर्वेदिक आहे, पण जास्त प्रमाणात टाकल्याने माणसाच्या म्हणजे अंगावरती खुजली तयार होते, खुजली. खुजली म्हणतो आपण, खाज. ती खाज मग माणसाला शरीरात कुठं इकडं खाज निर्माण होणे, इकडं तिकडं खुजली होणे, शरीरामध्ये खाजवणे, कुठे पण असं हे करणं, जास्त प्रमाणात हिंग असल्यामुळं. आणि ते जास्त हिंग असल्यामुळं, खुजलीमुळं माणूस रात्रभर झोपत नाही. म्हणजे आरोपी, म्हणजे जे कैदी माणूस म्हणतो आपण, त्याला ती खुजली होते, खुजली. ते खुजलीमुळे मग जे मी आता, खुजली कुठे होते, मेन मेन ठिकाणी असे शरीरामध्ये खुजली होते, तर मग ते त्याच्यामुळे माणूस झोपू नये शांत रात्रभर, आणि झोपतच नाही. मलाही झालं होतं तसं, की खुजली झाली अशी खाली, पोटापाशी किंवा खाली इथं हाताला अशी खुजली झाली होती त्याच्यामुळं. आणि ते अनेक प्रकारे तुम्ही आता बघत असाल, कोण मित्रमंडळी असतील जाऊन आलेली, त्यांना विचारा तुम्ही, किंवा तुम्ही आपापसात माहिती घ्या तिथं, की काय होतं जास्त प्रमाण टाकल्यामुळं. आणि ते टाकल्यानंतर माणूस थोड्या वेळासाठी सुन्न झोपतो, एक अर्धा तास, 1 तासभर. तर बरेच लोक म्हणतात आयुर्वेदिक आहे, ठीक आहे, मी थोडंच तुम्हाला नावं ठेवते, पण चांगले किती टक्के, 10%, 5%. जर जास्त खाल्लं तर जास्त त्रास होतो. तुम्हाला सांगा, तुम्ही साखर गोड आहे, साखर गोड आहे, पण साखर थोडी खाल्ली तेवढ्या पुरतेच चांगली ते. पण तुम्ही सारखं सारखं साखर खाचाल का? नाही खाणार ना. 2 चमचे 4 चमचे खाऊ शकता का? शक्यच नाही, लगेच तोंडात फिरते ते. मग याच्यामध्ये हा विषय आहे, की हे जास्त प्रमाण कोणतीही वस्तू क्षमतेपेक्षा जास्त खाल्ली, तर त्याचा त्रास, साईड इफेक्ट हा होतोच. भलं ते साखर असू, मीठ असू. मीठ पण भाजीमध्ये किती, तेवढ्या पुरतंच चांगलं लागतं. जास्त टाकलं तर काय होतं, खारट लागते. जसा हा हा विषय आहे तसा, की ऊस आपण जास्त वेळ आपण गोड काय खाल्लं तर तोंडात फिरतं, जास्त तिखट खाल्लं तरी पण आपल्याला खाऊ वाटत नाही, नॉर्मल तिखट चालतं. मग असंच एक पद्धतीचा हे विषय आहे, की 70-80% जर भाजीमध्ये, आणि प्रत्येक भाजीमध्येच ना, म्हणजे चहात कुठे हिंग असतं का मंडळी? हं? मला सांगा. आता तुम्ही म्हणताय ठीक आहे, तुम्ही जेवणात हिंग चालतं, चहामध्ये कुठे हिंग असतं का? दूध जे येतं, दूध पण येतं तिथं, दुधात कुठे हिंग टाकतात का? सांगा. हं? शिऱ्यामध्ये कुठे हिंग असतं का? गुळ पोह्यामध्ये कुठे हिंग असतं का? सांगा. आता तुम्ही म्हणता ठीक आहे, लोकांचे प्रतिकार भरपूर आलेत, की हे शिंग चांगले, तू काहीतरी फालतू बोलतो, मोकार टाइमपास, नुसती शायनिंग मारतो, काहीतरी बंद कर व्हिडिओ करणं, बोरिंग आहेस, काय फालतू कमेंट्स आहेत, काही लोक नाव ठेवतायत, तसं काही लोक म्हणतायत तुला नाव कमवून आलाय का, लय चांगलं काम करून गेलाय का तिथं.
तुला नाव वाजायला आणि तुझंही बघायला काय, म्हणजे असो ते त्यांचा अधिकार आहे. पण मला एवढं म्हणायचं की आता मोठमोठ्या चांगल्या चांगल्या VIPsला घाण घाण कमेंट, आपण तर काही किरकोळ आहे, घाण घाण कमेंट्स येतात. आपलं तर काय, आपलं कशात 0.1% बी नाही. तर ठीक आहे ना, चहामध्ये तुम्ही हिंग टाकून प्याचाल का? मला तेवढंच उत्तर द्या कमेंट्स बॉक्समध्ये. चहामध्ये तुम्ही हिंग टाकून पिणार का? किंवा पोह्यामध्ये हिंग टाकून पिणार का? तुम्ही खाणार का पोहे? चपातीमध्ये भाजीमध्ये हिंग हे करणार का? भाजीमध्ये तुम्ही किती टक्के खाणार? खाणार तर किती खाणार? बरं, भातामध्ये हिंग टाकून तुम्ही किती खाणार? मला याचं उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. काय आता त्या व्हिडिओजमध्ये मला खूप दिवस झाले मी बनवलं म्हणत होतो, पण मला एवढंच म्हणायचं की त्या हिंगाचे जास्त प्रमाण असल्यामुळे शरीरावरती खुजली होते, माणसाच्या अंगाला खुजली निर्माण होते. खुजली कुठं पण असं खाजवायचं, टपरे टपरे पण निघणार, ते कसं तरी दिसणार नाही का. आणि सारखं मग माणसाचा हात तिथं खाली जातो अवघड ठिकाणी, अवघड जागेल तिथं खुजली होते अशी सारखे आपला हात तिथं. मलाही झाली होती. मी पण बाहेर आल्यानंतर मी जवळपास 1 महिना 1.5 महिना मला ते बरं व्हायला गेलं, मला ते आजार इतका सोपा नाही. ते तुम्ही चेक करा. आता तुमचे कोण मित्रमंडळ असतील तिथं आले कोणी बाहेर, तर त्यांना विचारा, जे भोगून आलेले त्यांना विचारा की खुजली होते, कारण तिथलं पाणी किंवा तिथलं जे काही हे ते खराब असतं. आता लोकांना हा विषय आवडतोय आणि आवडायला लागलाय. बघा, मी परत एकदा काय म्हणतोय की मी जे हे व्हिडिओज बनवतो कारागृहातले, माझी माहिती सांगायचा प्रयत्न करत असतो, ते विषय लोकांना आवडायला लागलेत. त्याच्यामुळे मी हे विषय वारंवार परत परत बनवतोय. काय म्हणजे ते, आणि त्याचे रिस्पॉन्स खूप चांगले येतात. जवळपास 1 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. ब्लॉग मी जो बनवला होता हिंग या विषयावरती, जवळपास 1 लाख लोकांनी पाहिलाय तो ब्लॉग. त्याच्यामुळे हा मी दुसरा परत हिंग या विषयावरच बनवतोय. आणि यालाही चांगला प्रतिसाद भेटला तर अजूनही मी याच्यापेक्षा चांगलं बनवेल आणि याच्यापेक्षा चांगली माहिती देईल, पूर्णपणे अभ्यास करून. हा, मग मला कोणी नावं ठेवू नाही ठेवू तो त्यांचा भाग आहे. काय बघा, कोणी काय ठेवलं काय, मला काही त्याशी फरक पडत नाही. मी माझी माहिती फक्त माझ्यावर वैयक्तिक अनुभव की खुजली होते, खाज निर्माण होते शरीरामध्ये, कुठं पण खांजवतं असं, जिथं नाही तिथं, आणि त्याच्यामुळे माणसावरती त्याचा परिणाम होतो, हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला तसं म्हणलं की चहामध्ये हिंग असतं का? नाही. पोह्यामध्ये हिंग आहे का? नाही. शिऱ्यामध्ये हिंग आहे का? नाही. ते लोक नाव ठेवतात मला, सध्या ठेवू द्या, ते त्यांचं काम आहे नाव ठेवण्याचं. मी म्हणतो 10 मध्ये 9 नावं ठेवतात आणि एकाला चांगलं वाटतं. 9 नावं ठेवतात, 9 लोक 10 मध्ये, लक्षात ठेवा. म्हणजे काय असेल त्यात. आणि आपण थोडंच कोणाची उठसूट माहिती टाकतो, कोणाची बी चोरून बिरून अशी माहिती, किंवा चुनाचं ऐकलंय माहिती कानाने, अशी नाही. हे स्वतःला अनुभव आलेले आपण शेअर करतोय. हा, लक्षात घ्या. हे काही ऐकीव भाषा नाही कोणाची, किंवा वाचलेलं नाही कोणाच्या ह्याच्यात, पुस्तकात वाचलं नाही किंवा कोणी मला सांगितलं नाही. हे मी माझ्या स्वतःला अनुभव आलेले मी टाकतो, सांगतो. मी काही कोणाचं बनावट नाही बाबा, कुठलं तरी शूट करतोय, कुठलं तरी ऐकतोय आणि ते तुमच्यापर्यंत मांडतोय. गरज नाही ना. मला वैयक्तिक त्याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. तरी सर्वांनी तुम्ही बघा, जास्त काही बोलायची काही गरज नाही. बरोबर आहे ना. म्हणजे सांगायचा विषय की तितकंच ते धोकादायक सुद्धा आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्रास होतो त्याचा, 100% होतो आणि होणार. काय तुम्ही म्हणता येईल चांगले चहामध्ये टाकून खावा बरं, तुम्ही कसं लागतं तुम्हाला बघा बरं. पोह्यात टाकून खावा बरं. तुम्ही जे उपीट शिरा खाता त्यात खाऊन टाका, त्यात खाऊन दाखवा बरं मला. काहीतरी बोलायचं नाही, बोगस माहिती करायची नाही. हे काय आपण कोणाचं हे नाही करत, ठीक आहे. खुजली होतेच, होणारच, त्यात काय वाद नाही. असं जे काय असेल ते फक्त माझा शब्द नीट माहिती घेत चालला तुम्ही कुठेही. आपण काही कोणाचं बनावट किंवा काही सांगत नसतो. वैयक्तिक अनुभव असो. काही लोक आपल्या विरोधात, बरेचसे लोक कांड करत असतात, आज रोजी करतायत, आता बी करतायत, चालू आहे सध्या कांड करणं चालू आहे आपल्या विरोधात. करू द्या, काय अडचण नाही मला त्याची. काय कोणाला कांड करायचे ते करा, काय हा, जे होईल ते होईल. आयुष्य माणसाचं एकदाच आहे, जगल मरेल, काहीतरी होईलच की, तुटल फुटल काहीतरी होईलच की. एवढी संकट येऊन आपण अजून बी उभा आहे जागेवरून, अजून काय कोणी काड्या करायचे ते करू द्या, मला त्याशी फरक पडत नाही. कोणाला काय करायचे ते करू दे, कोणाला कसले काय करायचे ते करू दे. काय समजले हे? घाम आलाय भरपूर, तर मला त्याशी करत नाही. कोणाला काय करायचे, कारस्थान करायचे असेल तर करू द्या, काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्याशी फरक पडत नाही.
एवढं फक्त मला म्हणायचं. ठीक आहे, काय जे असेल ते असेल. करतात कांड भरपूर चालू आहे सध्या. काही घटना पण घडल्यात 2 दिवसात. झालं, एक गुन्हा पण दाखल झालाय माझ्यावरती. एक गुन्हा पण दाखल झालाय आता नवीनच, काल परवा. हो द्या. हे बघा, आपण कुठे कोण काय हे असतं, असेल चुकी असेल नसेल ते आपण नंतर बघू. जे काही ठरवून जे काही गोष्टी होतात ह्या व्हायला नको आहेत. शेवटी माणूस काय, मग जास्त हॅरेसमेंट झाली की माणूस काय करतो, लास्ट स्टेजला जीव देतो. दुसरं काय, मग आपल्याला तोच पर्याय. ठीक आहे, असो. मी जे काही बोललो, काही चुकलं असेल तर माफ करा. हिंग या विषयावरती माझं जास्त बोलणं उद्देश होता की खुजलीत निर्माण होते, त्यामुळे माणसाला आरोपीला रात्रभर झोप लागत नाही. आणि चहामध्ये कोण हिंग टाकून खातं का, आणि पोह्यामध्ये कोण हिंग टाकून खातं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आवर्जून सांगा. आणि कोणाला माझी माहिती पटो न पटो, काही मला त्याशी घेणं देणं नाहीये. व आता त्या विषयावरती प्रतिसाद खूप चांगला भेटलाय, म्हणून या विषयावर मी परत एकदा डबल व्हिडिओ बनवला आहे. ठीक आहे, कोणाला काही चुकलं असेल तर माफ करावं. ठीक आहे, चला बंद करतो मी. रामकृष्ण हरी सर्वांना. जय शिवराय. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि मी व्हिडिओ बनवू का नको सांगा. तुमचं जरी सांगितलं तरी शेवटी काय ऐकणार आहे कोण, समजा. पण सांगा, आपण बोलू. ठीक आहे.